हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे सकाळचे वाजत आलेले आहेत 8:30 होऊन गेलेले आहेत, म्हणजे 8:45 होत आलेले आहेत. तर माझं सकाळचं काम बऱ्यापैकी म्हणजे मशीनला कपडे वगैरे लावून झालेले आणि आता इथे लादी पुसून घेते, कारण की मग क्लास वगैरे भरेन. तर मग क्लास भरण्याच्या आधी लादी वगैरे पुसून घेतलेली मला बरी वाटते. कारण की ना मग क्लास वगैरे 2 तास चालतो आणि त्याच्यानंतर मग लादी वगैरे पुसायचं म्हटलं ना, की ऑलरेडी 2 तास निघून गेलेले असतात आणि त्याच्यानंतर राहिलेली एखादं असं लादीचं काम वगैरे नंतर करायचं म्हटलं ना, तर तितका वेळ नंतर जातो. म्हणून मग मी ना क्लास सुरू व्हायच्या आधी लादी पुसून घेते. घर देखील सकाळी-सकाळी स्वच्छ वाटतं. त्याच्यामुळे ना सकाळी-सकाळी झाडू आणि लादी आणि पटापट मशीनमध्ये कपडे धुतले ना, की घरातली कामं जवळपास 70% पूर्ण होतात. तर इथे निलयची चालू आहे एक्झाम आणि मला ना भरपूर सर्दी झालेली आहे. इतकी सर्दी झाली आहे ना, की तुम्हाला माझ्या आवाजावरून देखील कळत असेल. म्हणजे ना घसा वगैरे पूर्ण खवखवतोय. तर यांनी ना आज येताना बाहेरून कारली वगैरे आणलेली. तर मग आज विचार केला की भरली कारली करूया. बऱ्याच दिवसापासून भरली कारली केली नव्हती आणि कारल्याची रेसिपी घरात बनलीच नव्हती, म्हणजे कारल्याची भाजी वगैरे. तर म्हटलं की चला आज थोडासा वेळ आहे आणि तोंडाला देखील चव नव्हती. काही खावं तरी पण असं सगळं असं म्हणजे एकदम मिळमिळीत जेवण असं लागत होतं. म्हणून म्हटलं की चला असं काहीतरी ना असं म्हणजे कडवट किंवा असं काहीतरी तिखट झणझणीत असं खावंसं वाटत होतं. म्हणून मग म्हटलं की यांना सांगितलं कारले घेऊन या म्हणून कारल्याची भाजी करते. तर आज भरली कारल्याची भाजी होणार आहे दुपारच्या जेवणामध्ये. तर इथे कारली जी होती ना एकदम लहान साईजची कोवळी होती. मधून अशी उभी चीर दिली आणि त्याच्यामध्ये ना मीठ भरलं मी. तर इथे निलयची एक्झाम चालू आहे आणि तो माझ्या समोर बसला होता अभ्यासाला. तर कारली चिरता-चिरता मी त्याला म्हणजे बोलत होते. त्याचा अभ्यास चालू होता, एकीकडे माझं काम चालू होतं. सर्दी वगैरे झाली ना, की काम करायची अजिबात इच्छा होत नाही. असं वाटतं नुसतं शांतपणे बसून राहावं. पण जर शांतपणे जरी बसून राहिलं, तरी घरातली कामं सगळी तशीच पडून राहणार आहेत आणि म्हणून ना, मी किचनमध्ये आले. म्हटलं, की चला बाकीची जी कामं झाली आहेत, ती सकाळी-सकाळी उरकली तर ती नशीब तितकी कामं उरकलेली आहेत. पण जे दुपारचं मेन जेवण आहे, ते होणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून मी काय केलं, पटापट 3 ते 4 भाकरी करून घेतल्या आणि आता फक्त भरली कारली करायची आणि डायरेक्ट कुकरला मी डाळ लावून टाकणार आहे. कारण की ना मला म्हणजे काम करायची इच्छाच होत नाही, पण जबरदस्तीने आता मी इथे काम करतीये. तर इथे ना शेंगदाणे भाजत वगैरे घातले आणि छान शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याचा मसाला मी दाखवते तुम्हाला. भरली कारली मी कशा पद्धतीने करते. आता कारल्यामध्ये जे आपण मीठ भरून ठेवलेलं ना, ते 15 ते 20 मिनिटं तशीच कारली ठेवून द्यायची. तर बघा कारल्यातून हे अशा पद्धतीने पाणी निघतं. तर हे मिठाचं पाणी आहे आणि त्याच्यासोबत कारल्याचा जो कडवटपणा असतो ना, तो पूर्णपणे कमी होऊन जातो. बरेच जण कारली ना मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून घेतात, म्हणजे अर्धवट शिजवून घेतात. तर तसं नाही करायचं. मला असं वाटतं कारल्याची जीवनसत्व अर्धी त्याच्यातच निघून जातात. तर 10 ते 15 मिनिटं कारली मिठामध्ये अशी भरून ठेवली होती आणि मग आता ही कारली ना आतून छान अशी धुवून घ्यायची. म्हणजे आतमध्ये जितकं मीठ वगैरे भरलेलं ना, तर ते सगळं त्याचं मिठाचं पाणी वगैरे काढून घ्यायचं. तसं तर 10 ते 15 मिनिटामध्ये आतलं मीठ पूर्णपणे विरघळून जातं. पाण्यामध्ये रूपांतर होतं त्याचं. ही कारली छान धुवून घेतली मी, एका साईडला ठेवली आणि आता हा मसाला तयार करून घेते. तर मसाल्यामध्ये इथे मी घातलेले भाजलेली शेंगदाणे घातलेले आहेत, आलं लसूण घातलेलं आहे आणि अर्धा चिरलेला कांदा घातलाय. यामध्ये घरगुती मसाला जो आपल्याकडे तिखट असेल ते घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर असेल ना, तर कोथिंबीर घालायची. तर कोथिंबीर होती माझ्याकडे धुवून घेतली मी आणि तिला थोडीशी अशी चिरून घालतीये आणि याचा मसाला तयार करून खायचा. मसाला तयार करताना ना याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबातच घालायचं नाही. जे काही कोथिंबीर, कांदा, लसूण, आलं जे काही त्याचं पाणी असेल ना, तर त्याच्यातच तो मसाला छान असा ओलसर तयार होतो. आता हा मसाला तयार करून घेतला. आता हा मस्तपैकी कारल्यामध्ये भरून घेते आणि तुम्ही ना अशा पद्धतीची कारली एकदा करून बघा. इतकी चवदार होतात ना आणि अशी ही भरलेली कारली ना छान भरायचा मसाला यामध्ये. तर या कारल्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ओतून असं थोडंसं असं सरसरीत रस्सा देखील करू शकता. ते देखील अप्रतिम लागतं खायला. पण आज ना खरं सांगते, आज मी मस्तपैकी कारलं फ्राय बनवणार आहे मसाल्यामध्ये. तर याच्यामध्ये ना अजिबात पाणी वगैरे अजिबातच घालणार नाहीये. तर
आता हे बघा, हे व्यवस्थित मसाला वगैरे छान दाबून भरायचा, म्हणजे कारल्यामध्ये ना भरपूर असा मसाला बसतो. आणि कांदा वगैरे घातल्यामुळे ना कारल्याचा कडवटपणा आणखीन कमी होतो. म्हणजे जी लहान मुलं म्हणतात किंवा बरेच जण म्हणतात, की कारलं वगैरे आवडत नाही, तर त्यांना ना अशा पद्धतीचं कारलं बनवून द्यायचं. अजिबात कडवट लागत नाही आणि मसाला इतका जबरदस्त होता ना, म्हणजे हा कारल्याचा जो रस्सा म्हणा किंवा मग सुकं कारलं म्हणा, जबरदस्त होतं. तर इथे मी कारली अशी तेलावर घातली आणि याच्यावरती आता झाकण ठेवून छान असं 3 ते 4 मिनिटं उलटं-पलटं करून त्याच्यावर शिजवून घेणार आहे. आणि आता इथे डायरेक्ट मी जेवायला बसलेली आहे. कारण की ना मला एकदम इतकं कसं तरी होत होतं ना, मी भाजी वगैरे केली, किचनचा ओटा तसा भांडी सिंकमध्ये ठेवली आणि डायरेक्ट झोपून गेली. तर मग डायरेक्ट नंतर यांनी मला उठवलं, की जेवून घे म्हणून. तर मग मी माझं ताट दाखवलं आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ होती आणि जे कारलं होतं ते तुम्हाला दाखवलं. कारण की कारलं वगैरे तयार झाल्यानंतर मला ना ते दाखवायची इच्छाच राहिली नाही. आता इथे ना संध्याकाळचं डायरेक्ट मी रुटीन तुमच्याशी शेअर करते. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिसिंग दिसत असतील, पण त्याचं कारण एकच आहे, की माझी तब्येत आज काही बरोबर नाहीये. कारण की ना मला भरपूर सर्दी आणि घसा खवखवतोय आणि अजिबातच ना म्हणजे अशी बोलायची इच्छा देखील होत नाही. बोलायला असं वगैरे गेलं ना, तर असं मध्येच खोकल्याची अशी उबळ येते. तर म्हटलं आज बऱ्यापैकी गोष्टी आजच्या व्लॉगमध्ये मिसिंग आहेत. तर जितकं काही मी आज खाण्यापिण्याचे पदार्थ बनवेल, तर तितके मी तुमच्याशी शेअर करते. तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी ना क्लास वगैरे झाल्यानंतर इथे मुलांना भूक लागली होती. तर मुलं म्हणत होते, "मम्मी काहीतरी खायला कर" म्हणून. तर माझ्याकडे ना मका होता पॉपकॉर्नचा. तर तो थोडासा तेल, हळद, मिठामध्ये भाजला तो आणि झाकण ठेवून मस्तपैकी गरमागरम पॉपकॉर्न घरातल्या घरात तयार केले. आता याच्यामध्ये ना थोडंसं तुम्ही तिखट देखील घालू शकता किंवा तेलाच्या ऐवजी बटर देखील घालू शकता. इतकं मस्त गरमागरम पॉपकॉर्न तयार झाले ना, तर मुलांना दिले आणि मी देखील घेतले. यांना दिलंय मी इथे पॉपकॉर्न आणि मी खात बसले. तर यांना सांगितलं गरमागरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या. कारण की तोंडाला माझ्या चव नाहीये आणि काहीतरी कुरकुरीत, तिखट असं काहीतरी खावंसं वाटत होतं. पण यांचं काहीतरी फोनवर काम चालू होतं. तर थोड्या वेळ बसले मी इथे. पण हे काय त्यांच्या फोनमध्येच होते बिझी. त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊ दे आपलं कामात आपण गेलेलं बरं. तर मी किचनमध्ये आले आणि आज काही ना मला रात्रीचा स्वयंपाक वगैरे काही करायचा नव्हता. तर दुपारचं जे काही होतं ना, तर तेच म्हटलं मुलांना तेच खावं म्हणून. तर मुगाची डाळ होती, भात होता आणि कारल्याची भाजी देखील होती आणि हे म्हणाले, की "मला काही भाकरी वगैरे नकोय" म्हणून. तर म्हटलं, की "ठीक आहे." मग आता एवढा वेळ माझ्याकडे शिल्लक होता आणि दुपारी झोपले देखील होते थोडीशी. त्याच्यामुळे ना मला काही असं झोप वगैरे तर आलेली नव्हती. म्हटलं, की चला थोडासा वेळ आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण ट्राय करूया. तर बऱ्याच दिवसापासून ना बॉम्बिलोनी ही एक रेसिपी तुम्हाला माहिती असेल. डोनटचाच प्रकार आहे. त्याच्यामध्ये ना लिक्विड चॉकलेट फिल केलेलं असतं. तर ते मला करायचं होतं. तर आता बघूया ही रेसिपी आता परफेक्ट जमतीये की फेल होतीये ती. तर इथे 1 कप दूध घेतलं कोमट, त्याच्यामध्ये 2.5 चमचे साखर घातली आणि 2 चमचे भरून यीस्ट घातलेलं आहे. जे इन्स्टंट यीस्ट म्हणतो ना आपण ड्राय यीस्ट ते घातलेलं आहे. छान असं मिक्स केलं, झाकून ठेवलं होतं आणि याच्यामध्ये ना 1 अंडं वगैरे फोडून घातलं आणि ज्यावेळेस मी यीस्ट घातलं होतं ना, तर त्यावेळेस मी मिक्स करून साखर वगैरे घालून मिक्स करून झाकून ठेवलं होतं. पण आता इथे माझ्या गोष्ट एक लक्षात आली, की यीस्ट घातल्याबरोबर थोड्या वेळानंतर ना, ते यीस्ट ना असं फुलून येतं वरती. पण तसं काही आलं नव्हतं. तर मला असं वाटलं, की कदाचित असंच असावं म्हणून आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 अंड फोडून घातलं, कारण की मी त्या रेसिपीमध्ये बघितलेलं अंड देखील घातलेलं आहे. 1 अंड मी फोडून घातलं, छान असं मिक्स केलं आणि आता याच्यामध्ये पीठ घालायचंय. तर मी जी रेसिपी बघितलेली ना, तर त्यामध्ये त्यांनी गव्हाचं पीठ घातलेलं. तर म्हटलं, की चला मैदा वगैरे घालण्यापेक्षा गव्हाच्या पिठाची छान बॉम्बिलोनी बनत असतील, तर आपण गव्हाचं पीठ घालूया. तर इथे ना मस्त चाळलेलं असं मावेल इतकं गव्हाचं पीठ घातलं आणि चमच्याने मिक्स करून घेतलं. मला ही रेसिपी करताना थोडाफार डाऊट येतोय मनामध्ये, कारण की यीस्ट काही फुललं नव्हतं. कारण की हे यीस्टचं पॅकेट जेव्हा मी आणलं होतं आणि त्यापासून जेव्हा मी डोनट बनवले होते, तर ते खूप फुलले होते. पण यावेळेस हे यीस्ट काही फुलल्यासारखं मला जाणवत नाहीये. आता माहिती नाहीये हे यीस्ट म्हणजे खूप महिन्यापूर्वी आणल्यामुळे फुलत नाहीये, की आणखीन दुसरं काही कारण आहे. गव्हाचं पीठ घातलंय म्हणून फुलत म्हणजे पाहिजे तसे बॉम्बिलोनी होत नाहीयेत, असं मला जाणवतंय, की होणार नाहीये म्हणून. तर असं बघूया.
तर हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये ना थोडंसं बटर घालायचं म्हणजे छान असं बटरी फ्लेवरचं बॉम्बिलोनी बनतील. तर ना मैदा वगैरे घातला ना, तर मैद्याला एक असा चिकटपणा असतो. त्याच्यामध्ये ना मैद्याचं पीठ मळत असताना ना, मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये छान असं ग्लुटेन फॉर्म होतं. पण या गव्हाच्या पिठामध्ये मळत असताना मला तसं कुठेही जाणवत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला असं सारखं वाटत होतं, की याचे बॉम्बिलोनी छान तयार व्हावेत. पण तर बघूया कसं काय होतंय ते. थोडंसं बटर वगैरे मिक्स करून हे झाकून ठेवलं आणि आता जवळपास अर्धा तास झाकण ठेवून झाल्यानंतर आता इथे पुन्हा किचनमध्ये आली आहे. तर बटर पेपर असेल तसे तुकडे करून घ्यायचे, तर मी साध्याच पेपरचे तुकडे करून घेतले. तुम्ही बघताय पीठ आणखीनही असं फुललं नव्हतं आणि हे पीठ छान असं आपटून पुन्हा एकदा याच्यामध्ये ग्लुटेन फॉर्म करायचा मी प्रयत्न केला आणि छान परत एकदा हे पीठ मस्तपैकी मळून घेतलं. आता या पिठाचं ना आपल्याला छान असे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचेत आणि हे गोळे ना गरम तेलामध्ये तळून घ्यायचेत. तर पटापट हे गोळे तयार करून घेते. आता ही जर बॉम्बिलोनी म्हणजे परफेक्ट झाली ना, तर मी पुन्हा एकदा बनवणार आहे. पण ही जर फेल झाली ना, तर माझा पूर्णपणे मूड जातो. कारण की बऱ्याचदा असं होतं YouTubeवरती आपण बऱ्याचशा रेसिपी वगैरे बघतो आणि तसं करायचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा काही रेसिपी आपल्या फेल ठरतात. तर आज तसंच काहीसं होणार आहे. इथे तेल गरम करत ठेवलेलं मी आणि हे बघा आता हे गोळे तयार करून पण 15 मिनिटं झालेले तरी देखील हे काही फुललेले नाहीयेत. म्हणजे त्याची साईज अशी डबल वगैरे काहीच झालेली नाही. तर तसंच पेपरसहित आपल्याला हा पिठाचा गोळा उचलायचा आहे आणि या तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे आणि छान असं मध्यम आचेवरती गॅस जास्त फुल नाही करायचा, मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे. आणि मला वाटलं होतं अगदी तसंच झालंय, कारण की हे जे मी याच्यामध्ये यीस्ट जे वापरलं होतं, तर ते ना म्हणजे खूप दिवसाचं यीस्ट होतं. त्याच्यामुळे ते बॉम्बिलोनी व्यवस्थित फुललेले नाहीयेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट याची दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ना गव्हाच्या पिठाऐवजी ना मैदा वापरायचा. तर बॉम्बिलोनी करत असताना 2 गोष्टीचं महत्त्वाचं ध्यान ठेवायचं. एक तर बॉम्बिलोनी करताना फ्रेश असं यीस्ट वापरा, इन्स्टंट यीस्ट वापरा. त्याची एक्सपायरी डेट चेक करा. दुसरी गोष्ट गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर करा. तर हे बघा, हे ना अजिबात हे गोळे फुललेले नाहीयेत आणि नुसतेच ब्राउन झालेत आणि असे एकदम टणकचे टणक लागतात. जसे असे कापसासारखे हलके-फुलके व्हायला पाहिजेत ना, तर तसे अजिबातच झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे ना आजची माझी ही रेसिपी फसली आहे. आणि म्हणून मी ना 7-8च हे बोंबिलोनी तळून घेतल्या आणि बाकीचे बोंबिलोनी मी तसेच ठेवलं. म्हणजे ते जे पीठ होतं ना तसंच ठेवलं. तर उद्या सकाळी मी त्याचे नान वगैरे बनवून मुलांना खायला देणार आहे. तर अशी आजची रेसिपी माझी फसली होती. तर असं होतं आजचं माझा व्लॉग. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.